त्यांनी ह्या मंचावर यावं आणि मराठीचा आवाज किती बुलंद आहे ते दाखवून द्यावं. मुंबईचं स्वरूप जो बदलत चाललेलं आहे त्या बदलत्या स्वरूपामध्ये बदलत्या विकासामध्ये सर्वसामान्य आपला मराठी माणूस आणि सर्वसामान्य या मुंबई शहरातला माणूस टिकवायचा असेल तर मला असं वाटते या दोघांनी एकत्रित यायला पाहिजे आणि निवड एकत्रित न येता राजकीय रीतीने ते नेतृत्व या शहराचं केलं पाहिजे अशी भावना जशी मुंबईमध्ये तशी नाशिकमध्ये तशीच पुण्यामध्ये तशी पिंपरी चिंचवडमध्ये तर मला असं वाटते ही काळाची गरज आहे असं म्हणलं तर अयोग्य होणार नाही. ही निवड त्या दोन पक्षासाठी किंवा निवड भावासाठी नाही पण या राज्यासाठी हे एकत्रित येणं गरजेचं जे लोकांच्या मनातली जी भावना आहे मला असं वाटते गणपती झाल्यानंतर आता पितृपक्ष सुरू होतो आहे दसऱ्याला निश्चितपणे चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली तरी काय मेळाव्यामध्येच सुतोवाच ज्यावेळी पक्षाचे नेते करतात तर मला असं वाटते तो संकेत न देता वस्तुस्थिती काय आहेत आणि कशा प्रकारे पुढे आगामी काळामध्ये निवडणुकीला सामोरे जायचं आहे ह्याचाही देखील मार्गदर्शन निश्चितपणे होईल आणि म्हणून मी काय भविष्यवाणी नाही केली पण नक्की यावेळीचा शिवतीर्थचा मेळावा हा भूतो न भविष्य काळातला असेल. तर आता जी भौगोलिक परिस्थिती जी बदलत चाललेली आहे त्यात विशेषतः मराठी माणसांसाठी ही अस्तित्वाची लढाई राहणार आहे. त्याला